नमस्कार मंडळी तुम्हाला जरासा मी महाविकास दाखवणार आहे। आज थोडं वाशिमकडे चाललो होतो, परंतु जो विकास असतो महाविकास कदाचित तो हरपलेला असतो आणि किती भ्रष्टाचार झालेला असतो हे जरासं मी तुम्हाला आज या व्हिडिओतून दाखवणार आहे। आश्चर्य वाटते की 12 महिन्यापूर्वी केलेला रोड हा वाशिम ते हिंगोली हा मार्ग आहे आणि ह्या रोडची अवस्था अशी आपल्याला दिसत आहे। मधातने आपल्याला गज दिसत असेल, किती टाकले, किती अंतरावर एक एक गज आहे। हे बघा, ह्याच्या बाद हे इतकं अंतर, त्याच्या बाद लगेच तुम्हाला एक बारीकसा गज तिथं दिसेल। म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार आहे। आता हा मार्ग जास्त दिवस झाला नाही, जवळपास 12च महिने झाले आणि 12 महिन्यात या रोडची अवस्था अशी आहे। अक्षरशः हा रोड पूर्णपणे फुटला, त्याचं काम डबल चालू आहे। होणारा भ्रष्टाचार किती टक्के आहे, किती मोठा आहे आणि गजाचा अंतर हा एक गज तर जवळपास 5 ते 7 फुटावर परत एक गज, तिथे एक गज दिसत असेल, परत 5 ते 7 फुटावर हा एक गज, परत 5 ते 7 फुटावर हा एक गज। म्हणजे एवढा मोठा भ्रष्टाचार नितीन गडकरी साहेबांनी जे काम हातात घेतलं आणि मुख्यतः आपल्या महाराष्ट्रातील जे काही काम हातात घेतलेलं आहे हे जर अशा निकृष्ट दर्जाचं होत असेल आणि जर 12 महिन्याच्या आत हा जर रोड असा अवस्थेत येत असेल तर विचार करा किती मोठा भ्रष्टाचार आहे। आणि जर ह्या गोष्टी आपण दाखवल्या तर सरकारचं काय म्हणणं असते की सरकार म्हणते चुकीच्या गोष्टी दाखवू नका, अफवा फैलवू नका। अशा जे काही गोष्टी घडतात याच्यातून तर निश्चितच वाटते की कारवाई कोणावर व्हायला पाहिजेत, महाराष्ट्राच्या नेत्यावरती व्हायला पाहिजेत, या कॉन्ट्रॅक्टदारावरती व्हायला पाहिजेत की मग नितीन गडकरी साहेबावर व्हायला पाहिजेत। नक्कीच कळवा, कारण तर असा हा रोड फुटला आणि सहज मी वाशिमला चाललो असता हे माझ्या गोष्टी ध्यानात आल्या। मी बघितलं ही अवस्था अनेक ठिकाणची आहे। वाशिम असेल, मोठाला महामार्ग असतील, उड्डाणपूल असतील, हे खूप मोठ्या प्रमाणात घसरून गेलेले आहेत आणि साहजिकच समोर तुम्हाला आणि समोरच हे झाडं वगैरे दिसतात। हे या झाडाचं महत्त्वसुद्धा आहे बरं का। आता तुम्ही म्हणसाल की 3 वर्षात 4 वर्षात हे झाडं मोठे का नाही झाले, कारण तर याच्यावरची होणारी देखभाल ही कुठेतरी कमी पडते। आणि ह्या झाडाचं महत्त्व एवढं आहे की संध्याकाळच्या टायमाला जर एखाद्या टायमाला दोन्हीकडून जे वाहनं जातात त्या वाहनाचा उजेड एकाच्या डोळ्यावरती पडू नये, त्या चालकाच्या डोळ्यावरती पडू नये म्हणून या झाडाचं महत्त्व असते। परंतु हे झाडं देखील मोठे झाले नाही 12 महिन्यातसुद्धा, 2 वर्षातसुद्धा। आणि बाजूला जे झाडं असतात आपल्याला पूर्वीला या वाशिम रोडवर जाताना खूप सारे झाडं पाहायला मिळत होते, परंतु आता हे तर झाडं तर नाहीच राहिले, लिंब वगैरे होते ते पण नाही राहिले। आणि जे आताचे या सरकारच्या माध्यमातून किंवा या ठेकेदाराच्या माध्यमातून जे झाडं लावले जातात हे झाडं देखील मोठे होताना दिसत नाहीत किंवा दुर्मिळ दिसतात, एक दोन झाडं। म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार केला जातो। आणि आपल्या माननीय श्री सन्माननीय खूप काही पदव्या दिल्या तरी कमीच आहेत, मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी सुद्धा या गोष्टीकडं ध्यान दिलं पाहिजेत का मग निर्दोष लोकाला तुम्ही जेलमध्ये टाकणार आणि जे लोक भ्रष्टाचार करणार आहेत त्यांना तुम्ही बाहेर सोडणार। अनेक प्रश्न आहेत। आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंट करा।